नमस्कार मित्रांनो, आज महामराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या नियुक्तीपत्रांबद्दलची महत्त्वाची माहिती बघणार आहोत. काही प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचा खुलासा हा करण्यात आला आहे. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येते नजर चुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते आणि जागा या फक्त 4,466 होत्या. तर या 4,466 जागांसाठी 10,49,713 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षामध्ये जवळपास 8,64,960 इतक्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. तर परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांकडून हरकती, आक्षेप मागवणे, त्यानंतर त्यांचे निराकरण करणे, ही संपूर्ण प्रक्रिया करून तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि त्यानंतर 23 जानेवारी रोजी 23 जिल्ह्यांमधील ज्या काही निवड याद्या आहेत, प्रतीक्षा याद्या आहेत, या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. राज्यामधील 23 जिल्ह्यांतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी जेव्हा प्रसिद्ध करण्यात आली, त्यानंतर त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून निवड यादीमधील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, त्यानंतर कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी या प्रक्रिया सुरू आहेत. मात्र जे जिल्हे पेसा क्षेत्रामध्ये येतात, त्या 13 जिल्ह्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या या संबंधित जिल्ह्यातील निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याबद्दल आपल्याला माहीत आहे की सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल केस चालू आहे. ही जी केस आहे ही सामाजिक विकास प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये आहे. तर या केसचे जे काही स्टेटस आहे ते वरती आपण आय बटनमध्ये व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतो. तलाठी भरतीमधील 23 जिल्ह्यांच्या ज्या निवड याद्या आहेत त्यामधील सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. राखीव जागेवरील उमेदवारांचे जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र यांच्या तपासणीसाठी समाज कल्याण विभागामध्ये प्रशासनाकडून पत्र देण्यात आले आहे. तसेच या उमेदवारांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. तसेच उमेदवारांच्या आरोग्य तपासणीच्या अहवालासह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यांना जे नियुक्तीपत्र आहेत ते देण्यात येणार आहेत. कागदपत्रांची जी तपासणी आहेत या पूर्ण झालेल्या आहेत. बायोमेट्रिक पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेले जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार इतर ठिकाणी रुजू आहेत. तलाठी भरतीमधील निवड समितीच्या यादीमध्ये असलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच उमेदवारांच्या आरोग्य तपासणीच्या अहवालासह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्रे हे देण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, येथे मिळालेल्या माहितीनुसार जे उमेदवार हे खुल्या प्रवर्गामध्ये येतात त्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्तीपत्रे ही देण्यात येणार आहेत. निवड यादीमधील जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. आणि तसेच ही प्रक्रिया 7 ते 8 दिवसांच्या आतमध्ये पूर्ण होईल असेही सांगितले गेले आहे. याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणारच आहे. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आपण एकत्र येऊन नक्की त्यावर चर्चा करूयात. अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.